कोल्हापूर महापालिकेच्या जनता दरबारात पुन्हा एकदा प्रशासनाच्या कारभाराचा बोजवारा उडाल्याचं चित्र समोर आलंय। नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सुरू करण्यात आलेला जनता दरबार आता केवळ दिखावा ठरत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। 4 जनता दरबार झाले, तक्रारींचे ढीग वाढले, पण कामं मात्र जागच्या जागीच आहेत। अधिकारी अनुपस्थित, तक्रारी प्रलंबित आणि नागरिक संतप्त अशा वातावरणात आजचा जनता दरबार पार पडला। महापौर रूपाराणी निकम यांच्या संकल्पनेतून नागरिकांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात आणि त्यांचं तात्काळ निराकरण व्हावं या उद्देशानं दरमहा जनता दरबार भरवला जातो। मात्र 4थ्या जनता दरबारातही नागरिकांना जुन्याच तक्रारी पुन्हा मांडाव्या लागल्या। आजचा जनता दरबार महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात घेण्यात आला। सभागृहात गर्दी झाल्यामुळं सभागृहाबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, तर सभागृहात प्रशासनाच्या कामकाजाविरोधात संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला। जनता दरबार सुरू होण्यास विलंब झाल्यानं हा जनता दरबार नसून अधिकाऱ्यांच्या सेटलमेंटचा दरबार आहे, अशी थेट टीका संतप्त नागरिकांनी केली। पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, घरफाळा, अतिक्रमण, फेरीवाले, स्वच्छता आणि महसूल विभागातील गैरव्यवहार अशा असंख्य प्रश्नांचा पाढा नागरिकांनी वाचला। मात्र प्रत्येक दरबारात आश्वासनं मिळतात, प्रत्यक्षात काम मात्र होत नाही, अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली। फ्लोरिंग गार्डन आणि सम्राटनगर परिसरातील बेकायदेशीर अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला। अनेकदा तक्रारी करूनही कारवाई होत नसल्यानं नागरिकांनी प्रशासनावर संगनमतानं आरोप केले। माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी घरफाळा विभागातील गैरव्यवहारांचे पुरावे दाखवत महानगरपालिकेचे कोट्यावधी रुपयांचं नुकसान झाल्याचा गंभीर आरोप केला। संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला। दरबारात काही नागरिकांनी अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आत्मदहनाचा इशाराही दिला। आई गेली, आता तरी न्याय द्या, अशी आर्तहाक एका नागरिकानं प्रशासनासमोर मांडली। न्यायालयीन प्रकरणांमध्ये महानगरपालिकेचे अधिकारी आणि वकील मुद्दामहून तारखांना गैरहजर राहत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। विशेष म्हणजे नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी आयोजित केलेल्या या दरबारात काही महत्त्वाच्या विभागांचे अधिकारीच अनुपस्थित असल्याचं समोर आलं। त्यामुळे नागरिकांच्या रोषात आणखी भर पडली। एकीकडं लोकप्रतिनिधी जनता दरबाराच्या माध्यमातून प्रशासन जनतेच्या दारात आणल्याचा दावा करते, तर दुसरीकडं 4 दरबार होऊनही तक्रारींचा निपटारा होत नसल्यानं प्रशासनाची कार्यक्षमता आणि सत्ताधाऱ्यांची इच्छाशक्ती दोन्हींवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। जनतेच्या प्रश्नांवर केवळ बैठका आणि आश्वासनांचा पाऊस पडतोय, पण प्रत्यक्ष कामांचा दुष्काळ कायम आहे। त्यामुळे जनता दरबार हा नागरिकांना न्याय देणारा मंच ठरतोय की प्रशासनाच्या अपयशावर पडदा टाकणारा शोपीस कार्यक्रम, असा प्रश्न आता कोल्हापूरकर विचारू लागलेत। मात्र जनता दरबाराबाबत बोलताना महापालिकेच्या कामकाजाचं जनतेला कमी ज्ञान असल्यामुळं गैरसमज होत असल्याचं महापौर रूपाराणी निकम यांनी सांगितलं। याच्यावरती तरी नक्कीच कारवाई केली जाईल। थोडंसं यामध्ये काय तथ्य आहे का आणि अधिकाऱ्यांच्या जर काही याच्यामध्ये चुका असतील तर नक्कीच त्याच्यावरची कारवाई सुद्धा होईल। थोडंसं महापालिकेचं कामकाज काय असतं याचं थोडंसं जनतेला ज्ञान थोडंसं कमी असल्यामुळे थोडेसे हे गैरसमज होत आहेत। अधिकारी लोक सुद्धा चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती काम करत आहेत आणि जनतेची नाराजगी लवकरात लवकर दूर व्हावी यासाठीच आपण जनता दरबार तसंच माझं शहर माझी जबाबदारी असे उपाययोजना आपण करत आहोत आणि या सगळ्याला लवकरच रिझल्ट मिळेल अशी मी ग्वाही या अनुषंगाने देऊ इच्छिते। 127 पहिल्यांदा आल्या होत्या, त्यातल्या 86 आपण निर्गत केल्या होत्या। त्याच्यानंतरचा फ्लो थोडासा कमी आला आणि त्याच्यात आपल्याला यश येत गेलं, ज्याच्यामध्ये 71 तक्रारी होत्या, त्याच्यामध्ये 31 तक्रारींचं आपण निर्गतीकरण केलं होतं। ज्या काही तक्रारी राहत आहेत त्या थोड्याशा न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्याला थोडासा विलंब होत आहे, पण त्या सुद्धा लवकरात लवकर आपण सॉल्व्ह करू। 4 जनता दरबारानंतरही नागरिकांच्या तक्रारी जशाच्या तशा असल्यानं महानगरपालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। आता तरी प्रशासन जागं होणार की जनता दरबार फक्त फोटो सेशन आणि आश्वासनांपुरताच मर्यादित राहणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे।